हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, परत एक व्हिडिओ आणि तो पण आहे एकविरा देवी मातेचा. सो आपण रिसेंटलीच रेणुका मातेला व्हिजिट केलं होतं माहूरगडवर आणि मी नुकताच मुंबईला आलेलो होतो. सो मी विचार केला की इथून कारल्याची जी एकविरा देवी आहे ती जवळ आहे 70-80 किलोमीटरवर. सो आज सुट्टी पण होती. सो मी ठरवलं की आपण तिथे व्हिजिट करूया आणि देवीचं दर्शन घेऊ. आणि मग तिथे देवीचं दर्शन घेत असताना मी विचार केला की आपण त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या व्ह्युअर्सलाही ते दाखवूया. सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कसं जायचं, कसं आहे दर्शनाची व्यवस्था, हे सगळं या व्हिडिओत दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. सो कारला जे लोकेशन आहे हे लोणावळ्याच्या अगदी जवळ आहे आणि तुम्ही मुंबईकडूनही जाऊ शकता, पुण्याकडूनही जाऊ शकताय आणि जो खोपोलीकडून एक रस्ता आहे तिथूनही जाऊ शकतायत. सो एक्सप्रेस वेने मोस्टली तुम्हाला जावं लागेल कुठल्याही दिशेने गेलं तरी. आणि डायरेक्ट तुम्ही लोणावळ्याच्या एक्झिटमधून कारल्यापर्यंत पोहोचू शकतायत. सो तुम्ही बेस कॅम्पला पोहोचल्यानंतर तुम्हाला खालून वरती जाण्यासाठी सुद्धा रिक्षा आहे. ते डिपेंड करतं तुम्ही पर सीट करताय की पूर्णच रिक्षा करताय, त्याच्यानुसार ती कॉस्टिंग पडेल. आणि वरती जाऊन बाईक आणि कारला पार्किंग आहे तशी. सो तुम्ही तो पण एक ऑप्शन प्रेफर करू शकतायत. आणि पार्किंगपासून सुद्धा तुम्हाला जवळपास 200 ते 300 पायऱ्या चढून जावं लागू शकतं. आणि रस्त्यात तुम्हाला हे असे पूजेचे साहित्य वगैरे घेण्यासाठी दुकानं पण अवेलेबल होऊन जाणार आहेत. सो एकविरा देवीचं महत्त्व म्हणजे ही कोळी समाजाच्या लोकांची देवी आहे आणि हे मंदिर आहे की जिथे असं मानलं जातं की देवीच्या पादुका होत्या किंवा देवीचा पाय तिथे पडला होता, म्हणून तिथं पादुका मंदिर तिथे आहे. आणि तुम्ही बघतायत की कोळी बांधव जे आहेत ते असे ग्रुपने तिथे येतात, देवीचं नवस फेडतात. कारण एकविरा देवी हे रेणुका मातेचंच एक रूप आहे आणि तिला जलदेवता म्हणून संबोधलं जातं. आणि तुम्ही बघतायत की हे कोळी बांधव अशा प्रकारच्या पालख्या घेऊन तिथे येत असतात. त्यामुळे तिथले जे वातावरण आहे ते खूप सुंदर असतं आणि धार्मिक असतं खूप सारं. तुम्हाला चढताना असं गर्दी असल्यामुळे असं काही जास्त थकवा जाणवणार नाही. आणि रस्त्यात तुम्हाला असं मस्त घुसळलेलं ताक प्यायला मिळेल. तिथे तुम्हाला लिंबू सरबत, सब्जा सरबत सुद्धा अवेलेबल आहे. सो डिहायड्रेशन होणार नाही याची तुमची पूर्ण व्यवस्था तिथे आहे. आणि वरती पोचल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन आहे. आणि तिथे तुम्हाला केव्ज पण आहे कारल्याच्या, त्याचे तिकीट्स तुम्ही काढून कारल्याची केव्जही एक्सप्लोअर करू शकतात. आणि बाजूलाच दर्शनासाठी एकविरा मातेचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकतात की लेणीचे जे तिकीट्स आहेत त्याचे रेट्स. आम्ही शनिवारी गेलेलं असल्यामुळे सुट्टीचा दिवस होता आणि गर्दी पण बऱ्यापैकी होती. सो जवळपास 1 ते 1.5 तास लाईनीत उभं राहून दर्शन होणार होतं. आणि तुम्ही बघतायत व्हिडिओमध्ये कारल्याची लेणी आणि बाहेरच देवीचं मंदिर. तुम्हाला असा एक LED स्क्रीन डिस्प्ले सुद्धा आहे दर्शन घेण्यासाठी. खूप सुंदर वातावरण आहे तिथलं. पावसाळ्यात तर म्हणजे निसर्ग खूप सुंदर असतो त्या जागेवर. सो तुम्हाला जर मॉन्सून स्पॉट म्हणूनही प्रेफर करायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकता. खूप सुंदर असतं खोपोली लोणावळामधलं वातावरण. ते मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला. आणि तो देवीच्या मंदिराचा परिसर पण खूप सुंदर आहे. सो या व्हिडिओमध्ये मी लेणी एक्सप्लोअर नाही केलेली आहे, फक्त देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही लगेच रिटर्न झालो होतो. आणि येत असताना तुम्हाला प्रसादासाठी भरपूर ऑप्शन्स तिथे अवेलेबल आहेत. सो ओव्हरऑल ही जी ट्रिप होती ही आमची मोस्टली एकविरा मातेच्या दर्शनासाठीच होती. आणि आम्ही गाडी वरपर्यंत नेली असल्यामुळे तुम्ही बघू शकता की खाली ऑटो रिक्षासुद्धा येत असतात कंटिन्यू. तर तुम्हाला 2 ऑप्शन्स आहे.
सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.